आणि या तालुक्यामध्ये खरं तर दोनच पक्ष आहेत, एक अनगरकर आणि एक अनगरकराला विरोध करणार. मी विधानसभेसाठी इच्छुक होतो, मलाही त्या ठिकाणी शब्द दिला गेला होता आणि लोकसभेला सर्वांना असं वाटलं होतं की आता भारतीय जनता पार्टीचा खासदार या ठिकाणी येणार. बहुतांश लोक भारतीय जनता पार्टी स्टेजवर ठराविक कार्यकर्ते त्यांच्या बळावर आणि मोहिते पाटलांच्या पवारसाहेबांच्या नावावर या ठिकाणी 64,000चं परिवर्तन आणि जे मूळ विधानसभेत गेलं आणि आता येईल या अपेक्षेने लोक आले होते ते बाजूलाही झाले. समजा सत्ताधारी पक्षातले काही लोक आपल्याकडे आले तर त्यांनाही काही 1-2 जागा देऊन आपण त्यांनाही सामावून घेतलं पाहिजे. आंबेडकरांना विरोध म्हणून पाहिलं पण एकत्र बसलो आणि त्या ठिकाणी सत्ता स्थापन केली. या 4-5 टर्म झाले. नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ज्यावेळी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडली आणि अजितदादांचा पक्ष वेगळा झाला, आदरणीय पवार साहेबांचा पक्ष वेगळा झाला, त्यानंतर वोटावर मोजण्याएवढे कार्यकर्ते असेना परंतु जे पवार साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते होते त्यांनी एकत्र येऊन तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामीण भागात जाऊन पवार साहेबांना मानणाऱ्या वर्गाशी संपर्क करून सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं. आणि या तालुक्यामध्ये खरं तर तसं बघायला गेलं तर दोनच पक्ष आहेत, एक अनगरकर आणि एक अनगरकराला विरोध करणार. हे निवडणुका बहुतांश अशाच होतात. पण त्यावेळेस काही वेळेला शिवसेना म्हणून यश आलेलं आहे, काही वेळेला भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणून किंवा कैलास बापू तुम्ही असाल, मनसे असतील, अशा सगळ्या पक्षाला एकत्रित आणून आपण 20-25 वर्षापासून या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून काम केलेलं आहे. आणि आता सुद्धा ज्यावेळेस राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी प्रवेश केला, त्यावेळेस मी विधानसभेसाठी इच्छुक होतो, मलाही त्या ठिकाणी शब्द दिला गेला होता. परंतु काही तांत्रिक घडामोडी म्हणा किंवा राजकारणात आज काय बोललेलं उद्या काय खरं नसतं हे अनुभवाने मी सांगतो. आणि तसं ते घडत गेलं आणि आपल्या सगळ्या तालुक्यावासियांना असं वाटलं होतं की या तालुक्यात परिवर्तन करायचं आणि मग सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी परिवर्तन केलं. आणि त्यानंतर आता आपण पहिलीच विधानसभा लोकसभेच्या नंतर लोकसभेला तर भैयासाहेब 64,000 लीड या ठिकाणी दिलं आणि लोकसभेला सर्वांनी असं वाटलं होतं की आता भारतीय जनता पार्टीचा खासदार या ठिकाणी येणार. बहुतांश लोक भारतीय जनता पार्टी स्टेजवर हा वर्ग आणि ठराविक कार्यकर्ते त्यांच्या बळावर आणि मोहिते पाटलांच्या पवारसाहेबांच्या नावावर या ठिकाणी 64,000चं परिवर्तन आणि जे मूळ विधानसभेत गेलं आणि खासदार खऱ्या अर्थाने या ठिकाणावर केवळ पवार साहेबांनी या ठिकाणी येऊन लोकांना सांगितलं की आज मी तुमच्या पाठीशी आहे आणि म्हणून हे लोक साहेबांच्या पाठीशी उभं राहिली. आणि विधानसभेमध्ये खरं तर तोच टेम्पो राहायला हवा होता, पण काही 64,000 लीड बघून काही लोकांना मोहान उडवलं नाही, पण पुन्हा ते आपल्याकडे आले, आपण त्यांना सामावून घेतलं. मग खरं तर 70,000-80,000 लीड मिळायला पाहिजे होता, परंतु आपला आमदार केवळ 30,000 निवडून आला. लोकसभेत आणि विधानसभेच्या निवडणुकीची काही गणितं वेगळी असतात. मी असं म्हणत नाही की लोकसभेला लीड मिळाला तो विधानसभेला आहे, परंतु पुढच्या काळामध्ये काही जणांनी आपल्याला शब्द दिला होता की आम्ही पवार साहेबांच्या पक्षात काम करू, परंतु त्यांनाही त्या ठिकाणी असं वाटलं होतं की आता या ठिकाणी आघाडीची सत्ता येईल. पण सत्ता येईल या अपेक्षेने लोक आले होते ते बाजूलाही झाले. आणि ज्यांना कधी सत्तेची अपेक्षा नाही किंवा सत्तेचा कधी गंध नाही किंवा सत्ता असो नसो आपल्याला काम करायचंय अशी लोक आदरणीय पवार साहेबांच्या पक्षामध्ये आज ही स्थिर राहिलेली आहेत. आणि म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या तालुक्याचा एक ट्रेंड आहे किंवा सर्वांनी एकत्र यावं, परंतु काही पक्षीय बंधनं असतात काही वेळेला. परंतु आपण महाविकास आघाडी म्हणून आज काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा उभाटा असेल, ते हे सर्वजण एकत्रित येण्याचा आमची गेल्या 15 मीटिंग पण झाली सहविचार सभा. तर त्या मीटिंग मधून आणखी काही मंथन होऊन शेवट आपण महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी किमान लढलं पाहिजे. आणि जर समजा सत्ताधारी पक्षातले काही लोक आपल्याकडे आले तर त्यांनाही काही 1-2 जागा देऊन आपण त्यांनाही सामावून घेतलं पाहिजे, असं तालुक्यातील बहुतांश जनतेची आज ही अपेक्षा आहे. आणि मग त्या अपेक्षेच्या दृष्टीतून आपल्या कार्यकर्त्यांनी न्याय देता आला पाहिजे आणि म्हणून आपण सर्वजण एकत्र येण्याचा तसा प्रयत्न चालू आहे. आणि या पुढच्या काळात तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण जो आदेश द्याल त्या आदेशाप्रमाणे या तालुक्यातला संपूर्ण कार्यकर्ता या ठिकाणी काम करेल. मी या ठिकाणी नगर परिषदेमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये आम्ही पूर्वी ज्या पक्षात होतो त्या पक्षाच्या माध्यमातून मी स्वतः 1 वर्ष सरपंच, त्यानंतर 3 वर्ष मी माझ्या पॅनलमध्ये केलेला सरपंच, जिल्हा परिषदेची जागा, अशा प्रकारचं काम किंवा या नगरपालिकेमध्ये अण्णा तुम्ही पाहताय की 2000 सालापासून आपण त्या ठिकाणी सक्रिय आहे. आणि प्रत्येक वेळेला जरी शिवसेना भाजप मध्ये असतानाही वेगळे पॅनल करून आम्ही लढलो, परंतु सत्तेच्या वेळेस आम्ही एकत्र आलो आणि आंबेडकरांना विरोध म्हणून पाहिलं पण एकत्र बसलो आणि त्या ठिकाणी सत्ता स्थापन केली. या 4-5 टर्म झाले.
त्या अनुषंगानं आपल्या संघटनेची एक रचनात्मक बैठक व्हायला पाहिजे बाबा त्या वार्डामध्ये किंवा शहरामध्ये कोण कोण कार्यकर्ते आहेत. मी आता बघतो की मोहोळ नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील काही फार कार्यकर्ते इथं नाहीत. त्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र बैठक लावावी लागेल. आणि म्हणून आपल्याला जर सत्ता घ्यायची असेल, सत्तेच्या जवळ जायचं असेल, तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी जबाबदाऱ्याचं वाटप केलं पाहिजे, जबाबदाऱ्या दिल्या पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आपण एकत्र येऊन जर काम केलं तर पुन्हा एकदा या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही. कारण लोकांचा ट्रेनिंग तसाच आहे. एवढंच या ठिकाणी मी बोलतो. आणि भैयासाहेबांनी जे जे मार्गदर्शन करेल त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी खाली काम करू एवढी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.